कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय चाललंय तुझं? उठता बसता सारखं त्या मोडलेल्या लग्नाचा विषय काढतेस? काय चाललंय? त्यो विषय जात नाही आमच्या डोसक्यातून। मांडवापातून आलेलं लग्न आमचं मोडलं, आम्हाला त्रास होणारच। तू कसला त्रास करून घेतेस? तू त्रास देतेस दुसऱ्यांना, आणि आताही तुला मला त्रास द्यायचा आहे म्हणून सारखा विषय काढतेस ना तो। पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतोय, तू कितीही वेळा तो विषय काढलास ना तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाही। माझं नशीब चांगलं होतं म्हणून वाचलो तुझ्या तावडीतनं मी। तुम्ही कसले वाचताय हो? तुम्ही काय वाचला बिचला नाही। तुम्ही वाचला असता तसल्या रडक्या तोंडाने इकडे तिकडे फेऱ्या मारत बसल्या असता काय? काय म्हणताय तुम्ही? तो तुमचा आवडता शब्द आहे, नागिनी सारखा इळका घालून बसल्या। मग आता या नागिनीच्या शेपटावर पाय दिल्यावर ही नागिन डंक मारणारच। तुला जो काही त्रास द्यायचा तू मला दे ना। अक्षराला सोड, तिनं काही केलेलं नाहीये। हो, त्यांनीच तर सगळं केलंय। आमचं लग्न मोडलंय त्यांनी, लई मोठी चूक केली। त्याची शिक्षा तर त्यांना भोगायला लागणारच। तुला शिक्षा द्यायची आहे ना, मला दे ना। तुला जे करायचंय ते माझ्या बरोबर कर। अक्षराला मध्ये का घेतेस? तुला जे हवं ते घे, पैसा अडका सत्ता संपत्ती सगळं घे। अक्षराला घरी परत येऊ दे। पैशा अडक्याने काय होणार आहे हो? आम्हाला जे पाहिजे ते सुनबाईंना कवाच मिळालंय आणि या पुढे पण मिळत राहणार आहे। काय? सौभाग्य, संसार, नवऱ्याचं प्रेम। मग ते तुला या जन्मात मिळणार नाही। मग या जन्मात तुमची सून का या घरला परत येणार नाही। असं नको करू। अगे हे सगळं करून संसार मोडशील त्यांचा। मोडशील? संसार मोडलाय। हे बघा नोटीस, घटस्फोटाची तुमच्या लाडक्या सूनबाईंनी पाठवली आहे। त्यांना वेगळं व्हायचंय। बाबा, हे का उभे तिथे अजून? हे इथे का उभे? तुम्ही त्यांना जायला सांगा ना। ही नोटीस तर घ्या। मला नाही घ्यायची नोटीस। मी सांगितलं ना तुम्हाला, मला नाही घ्यायची नोटीस। अक्षरा शांत हो जरा। हो, शांत का हो बाबा? तुम्ही ऐकलं ना ते काय म्हटले? असं का करताय तुम्ही? हे बघ, त्यांनी फक्त नोटीस आणली आहे। आपण बोलूया ना या नोटीसवर। खोट्या नोटीस बद्दल काय बोलायचंय आपण? मला नाही बोलायचं। हे बघ, आपल्याला काहीही माहिती नाहीये। मला माहितीये बाबा, माझे अधिपती असं नाही करणार, मला माहितीये। अगं, मला असं नाही वाटत। पण मला वाटतंय ना, तुम्ही असं का बोलताय बाबा? मॅडम, तुमचे काय जे घरगुती वाद असतील ना ते तुमचे तुम्ही मिटवा। मला जाऊ द्या। त्या रजिस्टर्ड वरती सही करा, माझं काम होईल। प्रश्नच येते सही करायचं, मी नाही करणार आहे सही। अक्षरा, सही कर। वकिलांची नोटीस आहे ती। मी किती वेळा सांगू बाबा, मला नाही घ्यायची ती नोटीस। अगं, असं करून चालणार नाही बाळा। नोटीस स्वीकारावी तर लागेलच ना। प्लीज नका ना घेऊ नोटीस, प्लीज बाबा। बाबा प्लीज नका घेऊ, ती आपली नाहीच आहे बाबा। बाबा, आपली असू शकत नाही ती नोटीस, प्लीज बाबा प्लीज। मॅडम, ही नोटीस तुमचीच आहे। अधिपतींची सही आहे त्याच्यावर। अधिपतींची सही आहे? हो हे शक्यच नाहीये बाबा, मला नाही पटत आहे। हे खोटं बोलतायत। मॅडम, ही नोटीस वाचा म्हणजे सगळं कळेल आपल्याला। माझं मला काम करू द्या। कृपा करून ह्याच्यावरती सही करा, मला जाऊ द्या प्लीज। बाबा प्लीज, मी नाही घेणार नोटीस। मला नको ही नोटीस। अक्षरा, अगं नाही नाही म्हणून काही बदलणार आहे का? बाबा, बाबा हे
हे का करतेस? काय केलंस हे? आहे का आता आम्ही काय केलं? हे काय आहे? हा लिहिता वाचता येतं ना हो तुम्हाला? शिकलेलं आहेस ना तुम्ही, मग आम्हाला काय विचारता काय आहे म्हणून? बघा की काय आहे ती. कारण हे सगळं तुझं कारस्थान आहे. हो उठसूट काय हो कारस्थान कारस्थान ऐकून घेतोय म्हणून अतिच करताय. तू अति करतेस आणि आज तर हद्द केलीस. ही नोटीस तू अहो, द्यायला ही नोटीस तुमच्या सुनबाईनी पाठवली आहे. त्यांनाही वेगळं व्हायचंय. जे काय बोलायचं ते त्यांना जाऊन बोला. अक्षरा डायव्होर्सची नोटीस पाठवणं शक्य नाही. मग ही नोटीस काय आभाळातून पडली वय? वेड पांघरून पेडगावला जाऊ नको तू. तुला त्यांचा संसार मोडायचा आहे म्हणून करतेस सगळं. हे सगळं तू घडवून आणतेस. मला सगळंच ठाव आहे, मग आमच्याकडून काय वधवून घेताय वय? बाबा तुम्ही का घेतलीत बाबा नोटीस? आई बाबा परत पाठवा ना ती नोटीस. मॅडम मी नाही परत घेऊ शकत आहे. नकोय बाबा ती नोटीस. इथे सही करा. बाबा नका करू प्लीज. बाबा ऐका माझं. बाबा नका ना करू. आई सांगा त्यांना प्लीज नका करू बाबा. अक्षू, बाबा प्लीज. बाबा नका ना करू सही प्लीज बाबा. अक्षू, भुवनेश्वरी मॅडमचं काम म्हणजे कमाल आहे. आता काही खरं नाही ताईचं. आई अगं ताईला काय झालंय? एवढी रडते का आहे ती? अधिपती जिजू काही बोलले का परत एकदा? आणि आपण मी ऍडव्होकेट माने. ऍडव्होकेट कोणाचे? अधिपती सूर्यवंशी क्लायंट आहेत माझे. सॉरी पण मग तुम्ही इथे का आहात? नोटीस सर्व करायला आलो होतो. कुठली? डिवोर्सची. डिवोर्स नोटीस? हो दिली आहे मी नोटीस. माझं काम झालंय, मी निघतो. ही नोटीस पण घेऊन जा आणि परत येऊ नका. ताई अधिपती जिजूंनी नोटीस पाठवली डिवोर्सची. अगं माय गॉड. अगं ताई त्या अडाणी माणसाची हिम्मत कशी झाली तुला ही नोटीस पाठवायची? हुशार बायको चांगली बायको मिळाली आणि इथवर मजल गेली त्यांची. ना डिवोर्स नोटीस पाठवली. लायकी तरी आहे का त्यांची? बस अधिपतींविषयी या शब्दात बोलू नकोस. ताई झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.